भवं भवानी सहितं नमामि। श्री बांके बिहारी तेरी आरती गाओ, हे गिरधर तेरी आरती गाओ। बांके बिहारी तेरी आरती गाओ, जय हो। हे गिरधर तेरी आरती गाओ, आरती गाओ प्यारे आपको रिझाओ, आरती गाओ प्यारे आपको रिझाओ। बांके बिहारी तेरी आरती गाओ, हे गिरधर तेरी आरती गाओ। मोर मुकुट प्यारे शीश पे सोहे, प्यारी बंसी मन मेरो मोहे। देख छवि पर हारी जाओ, देख छवि पर हारी जाओ। बांके बिहारी आरती गाओ, हे गिरधर जय हो। चरणों से निकली है गंगा प्यारी, जिसने सारी दुनिया तारी। मैं उन चरणों के दर्शन पाऊं, मैं उन चरणों के दर्शन पाऊं। बांके बिहारी तेरी आरती गाओ, हे गिरधर तेरी आरती गाओ। दास अनाथ के नाथ आप हो, दुख सुख जीवन प्यारे साथ आप हो। हरि चरणों में शीश झुकाओ, हरि चरणों में शीश झुकाओ। बांके बिहारी तेरी आरती गाओ, हे गिरधर तेरी आरती गाओ। बांके बिहारी तेरी आरती गाओ, हे गिरधर तेरी आरती गाओ। हे कर्पूर गौरव करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहरं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। कालेन चरण पाहिन रूप तुझे, प्रेमे आलिंगन आनंद पूजन भवे भवानी नमने नमः। त्वमेव माता पिता त्वमेव बन्धु सखा त्वमेव विद्याधर त्वमेव सर्वं देव देव। अव्यक्त वाचा वचेन्द्रियात्मा बुद्धात्मना वा बुद्धि सवा करोमि यत्नं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि। अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णं दामोदरं वसुदेवं श्रीधरं माधवं बुद्धिकावल्लभं जानकीनायकं रघुनाथं। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम
गोपाल कृष्ण भगवान की श्रीमद् भागवत महापुराण श्री शुकाचार्य महाराज की जय जय श्री राधे। श्री सरस्वत्योभ्यो नमः। श्री गुरुभ्यो नमः। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। कलावज्ञे जीवोद्धरार्थावतारम् कलाकाङ्कतेजोऽधिकामोऽधिवक्त्रम् खलानिश्यवादापनोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति। गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगा गिरियोगिराजम्। तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगम्। मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नितिनं नमो नारायण गिरी परब्रह्म स्वरूपम्। सर्वांनी मुखाने भजन म्हणायचं आहे, कारण भगवंताच्या नामस्मरणाने आपला देह पवित्र होतोय, अंतकरण शुद्ध होतं, म्हणून प्रत्येकाने भजन नामस्मरण करायचं आहे। टाळी बजाव टाळी। हरि बोल। राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे
राधे राधे राधे गोविंद श्री गोविंद राधे वाह वाह जय हो गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे ओ गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल श्री राधे 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 गोविंद गोविंद राधे ताली बजाओ गोविंद गोविंद राधे वाह हरि बोल गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद राधे हो गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे हाँ गोविंद राधे गोपाल राधे राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल जय राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद जय हो हरि बोल जय हो क्या बात है? जय हो
गोपाल राधे गोविंद राधे गोपाल हो गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे हे राधे 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 जय जय श्री राधे 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 जय जय श्री राधे 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 जय जय श्री राधे गोपाल कृष्ण भगवान की जय श्रीमद भागवत महापुराण श्री शुकाचार्य महाराज की जय 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 श्री राधे परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणा वरुणालय भक्तवांछित श्री पितांबरीधारी लाल कृष्ण लाल मैकी वाङ्मयीन मूर्ती श्रीमद भागवत महापुराण अखिलकोट ब्रह्मांड नायक राजाधिराज पंढरीश पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनदी माऊली ज्ञानोबराया जगद्गुरु तुकोबराया आदिशक्ती मुक्ताई माता सद्गुरु गंगागिरीजी महाराज गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज माजी सद्गुरु स्वामी रामानंदगिरीजी महाराज यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून आजचा कथेचा हा दुसरा दिवस कारण ज्या निमित्ताने आपण सर्वच या ठिकाणी उपस्थित झालो आहोत ते निमित्त म्हणजे स्वर्गवासी दादासाहेब रंगनाथ पाटील लबडे आबांना जाऊन 1 वर्ष पूर्ण होते. त्यांच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने लबडे पाटील परिवाराने सुंदर असं श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलंय. त्यामध्ये आमचे विनायक दादा असेल, मनोज दादा असेल, कारण सुंदर अशा प्रकारचं आयोजन ह्या परिवाराने केलंय त्याबद्दल मी खरोखर त्यांना धन्यवाद देतो. कारण श्रीमद भागवत महापुराण, कारण मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगत असतो की भजन नामस्मरण केल्याने आपला देह पवित्र होतोय. सुरुवातीला भजन का करायचं असतं, कथेला बसल्यानंतर भगवंताचं नामस्मरण जर आम्ही मुखाने केलं ना, आमचं अंतकरण शुद्ध होतं आणि अंतकरण शुद्ध झाल्यानंतर कथाश्रवणाचा आनंद वेगळा असतो. त्या कथेमध्ये एकाग्र चित्त त्या नामस्मरणाने आपलं होत असतं. म्हणून सुरुवातीला आम्ही मुखाने एकाग्र चित्ताने त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. कारण श्रीमद भागवत हे असं महापुराण आहे, भगवंताचं वाङ्मयीन मूर्ती श्रीमद भागवत आहे. समस्त वेद उपनिषदाचं सार म्हणजे श्रीमद भागवत महापुराण आहे. सर्व पुराणाच्या कलशस्थानी असणारं हे श्रीमद भागवत महापुराण आहे. व्यावातीस शांती, समाजास क्रांती देणारं हे श्रीमद भागवत महापुराण आहे. विशुद्ध प्रेमशास्त्र आणि असं असणारं हे श्रीमद भागवत महापुराण आहे. नरास नारायण प्राप्त करून देणारं श्रीमद भागवत महापुराण आहे. ज्ञान, वैराग्य, भक्तीचा संगम हे श्रीमद भागवत महापुराण आहे. कारण सगळ्या 17 पुराण आहे आणि हे श्रीमद भागवत म्हणजे 18वं पुराण आहे. म्हणून श्रीमद भागवत श्रवणाने मी कालही बोलून गेलो, आम्हाला रामायण शिकवतं जगायचं कसं आणि श्रीमद भागवत शिकवतं मरायचं कसं. मनुष्य गेल्यानंतरही मुक्ती देण्याचं काम हे श्रीमद भागवत महापुराण करत असतंय. म्हणून काल आपण जो विषय बघितला, कारण श्रीमद भागवत जर म्हटलं तर हे काही 2 आणि 3 तासामध्ये न होणारं श्रीमद भागवत आहे. पण संक्षिप्तमध्ये आपण पुढं चालायचं आहे श्रीमद भागवताचं. काल जे बघितलं तो धुंदुकारी होता, आत्मदेव ब्राह्मणांचा मुलगा भूतपिशाच्या योनीला गेला होता. म्हणून गोकर्णाने श्रीमद भागवताचं वाचन केलंय
श्रीमद भागवताचं वाचन केल्यामुळं त्याला मुक्ती मिळाली. भगवंतांनी स्वतः पाशार्थ विमान त्या धुंदुकारी करता पाठवलं, कारण त्यांना 7 दिवस एकाग्र चित्ताने ती श्रीमद भागवत महापुराण श्रवण केलंय. म्हणून कालचा जो भाग बघितला आणि आता आजपासून प्रथम स्कंदाला सुरुवात होत आहे. काल आम्ही पहिल्या दिवसामध्ये भागवताचं महात्म्य बघितलं, पण खऱ्या अर्थाने आता श्रीमद भागवताला सुरुवात होत आहे. प्रथम स्कंदामध्ये पहिल्यांदाच मंगलचरण आलेलं आहे. या श्रीमद भागवतामध्ये भगवान श्रीकृष्णाचं आता आगमन खऱ्या अर्थाने झालं. आणि पहिलं जे मंगलचरण आहे, या मंगलचरणामध्ये कुठल्याही प्रकारची देवाची स्तुती नाही आहे. कारण याच्यामध्ये शुकाचार्यांनी फक्त धर्म काय आहे तो सांगितलं. ह्या श्रीमद भागवत पहिल्या श्लोकामध्ये मंगलचरण सांगितलेलं आहे. जन्माधस्य यातनवयदितरशार्थे अविज्ञस्वरात् तेने ब्रह्महदा अधिकवै मुह्यन्ति यत्सूरय तेजो वारिं मृदां यथा विनिमय यत्र त्रिसर्गो कृपा धाम्ना श्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परमधीमहि. सत्यासारखा दुसरा धर्म नाही. कारण भगवंतानेही गीतेमध्ये सांगितलेलं आहे. एखाद्या भगवंताचं वर्णन गीतेमध्ये नाही केलं, पण आमचा धर्म काय हा त्या गीतेमध्ये सांगितला. आणि तसाच श्रीमद भागवत कथेमध्ये सत्यासारखा दुसरा धर्म नाही हे श्रीमद भागवत कथेमध्ये सांगितलं. पहिल्या श्लोकामध्ये धर्म न दुसरा सत्य समाना आगम निगम पुराण बखाना. म्हणजे सत्यासारखा दुसरा धर्म नाहीये. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम रे पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम रे पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. जगी जे हीन अतिपतित जगी जे दीन पद दलित. जगी जे दीन अतिपतित जगी जे दीन पद दलित. तया जाऊनी उठवावे जगाला प्रेम पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. हो जयाला कोण ना जगती सदा ते अंतरी रणती. जयाला कोणी ना जगती सदा ते अंतरी रणती. तया जाऊनी सुख वावे. तया जाऊनी सुख वावे जगाला प्रेम पावे. हो खरा तो एकची धर्म जगाला प्रेम
बालकृष्ण भगवान की जय. म्हणून धर्म सत्यासारखा दुसरा धर्म नाही, श्रीमद भागवत कथेमध्ये सांगितलेलं आहे. आणि याच्यानंतर सांगितलं की त्या भगवंताची भक्ती भावयुक्त अंतकरणाने आम्ही केली पाहिजे. कारण तो भगवान परमात्मा इतका दयाळू, इतका कृपाळू आहे. त्याचं जर आम्ही चिंतन आमच्या आयुष्यामध्ये केलं, त्याची जर भक्ती केली ना, कारण तो जगाचा मालक संतांच्या घरी राब राबला हो. साधवया भक्ती काज नाही लाज धरित. आयुष्यभर तो जगाचा मालक. माझ्या नाथबाबाच्या घरी 36 वर्षे कावडीनं पाणी व्हायला जगाच्या मालकाने. ही कशाची ताकद आहे? त्या भगवंताच्या नामस्मरणाची ताकद आहे, त्या चिंतनाची ताकद आहे. असा तो भगवान परमात्मा देवाकडं मागत असताना धन दौलत पैसा अडका मागू नका. आम्हाला जर मागायचंच असेल तर भगवंताकडं फक्त देवाला सांगा, देवा हिची दान दे का देवा, तुझा विसर न व्हावा. देवा तुझा विसर आम्हाला पडू देऊ नको, एवढं भगवंताकडं मागा. दुसरं काही मागू नका. आम्ही जीवनामध्ये संसारामध्ये मागत असतो धन दौलत, नाही हे काहीच मागू नका. मागायचं जर असेल संसारामधलं, फक्त भगवंताकडं एवढं मागा, देवाला सांगा, देवा तुला द्यायचंच जर असेल ना, आमच्या पोटी होणारी संतान चांगली जन्माला घाल. दुसरं आम्हाला आमच्या जीवनामध्ये काहीही देऊ नको. धन दौलत आम्हाला बरोबर नेता येईल का? नाही. म्हणून सुंदर असं आयोजन आमच्या मनोजदादा असेल, विनायकदादा असेल, या परिवाराने केलंय. कारण श्रीमद भागवत कथेमुळं, त्या भगवंताच्या नामस्मरणामुळं आपलं घर पवित्र होत असतंय आणि अन्नदानामुळं ही भूमी पवित्र होत असते. म्हणून त्या नामस्मरणाची एवढी मोठी ताकद आहे ना, त्या अन्नदानाची एवढी मोठी ताकद आहे ना. कारण घरामध्ये जर आम्हाला समाधान सुख जर मिळत नसेल ना, 2 टाईम त्या भगवंताचं नामस्मरण करत चला. सकाळी आम्ही 10 मिनटं जर हनुमान चालीसा म्हणलो तर आमचं घर पवित्र होऊन जाईल. आम्ही म्हणत असतो भूत पिशाच, आम्हाला याच्यावर खूप विश्वास आहे. शहरामध्ये तरी थोडं कमी, पण खेड्यामध्ये त्याचा फॅड खूप आहे. त्याला बाहेरचं झालं, महिला मंडळामध्ये असतं ते. पण तुम्ही दररोज जर त्या भगवंताचं नामस्मरण केलं ना, सकाळी उठल्याबरोबर स्नान झाल्यावरती 10 मिनटं हनुमान चालीसा म्हणा. ज्याला हनुमान चालीसा पाठ नसेल त्यांना माळ गौन रामकृष्ण हरी म्हणा. घरात काय दोष राहतील? काहीच राहणार नाही. ही ताकद त्या नामस्मरणाची. संध्याकाळी वेळ असल्यावर तर माळ जपत बसा, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. हे जरी आम्ही मुखाने नामस्मरण केलं ना, त्याची ताकद खूप मोठी असते. पण ते आम्ही नित्यनेमाने केलं पाहिजे. 1 दिवस करायचं, 15 दिवसातून एकादशीच्या दिवशी पुन्हा 15 दिवस त्याचा विचार नाही करायचा. मिळेल का समाधान? नाही. जीवनामध्ये जर आम्हाला समाधान हवं असेल ना, घरामध्ये शांती हवी असेल, तर आम्हाला नित्यनेमाने त्या भगवंताचं नामस्मरण करावं लागणार आहे. तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग. जय हो. तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग. हरी बोल. तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग. ओ तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तुलेले हरी का नाम हरी बोल. पांडुरंग. तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग. हो पांडुरंगा 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 पांडुरंगा. पांडुरंगा 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 पांडुरंगा. हो पांडुरंगा 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 पांडुरंगा. पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा. जय हो. तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. जय हो. तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा.
तुलेले हरी का नाम तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा 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 हरी बोल क्या बात है पांडुरंगा 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 हो पांडुरंगा 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 सर्वांनी टाळी वाजवा भजन करा पांडुरंगा पांडुरंगा हो टाळी टाळी पांडुरंगा 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 हो पांडुरंगा 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 जय हो तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा तुलेले हरी का नाम विठ्ठल जय पांडुरंगा हो तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा तुलेले हरी का नाम तुलेले हरी का जय हो गोपाल कृष्ण भगवान की जय श्रीमद भागवत महापुराण की जय आमच्या कलाकारता एकदा टाळ्या वाजवा कारण जीव तोडून ते आपल्या समोर भजन मांडतायत म्हणून आज या कथेकरता कारण महाराष्ट्रातील नामवंत कलाकार आपल्याला लाभले खऱ्या अर्थाने माझं भाग्य मानावं लागेल अतुल दादा का आज जे या कथेकरता माऊली महाराज शिंतवरती साथ करतायत माऊली महाराज उपस्थित आहेत त्यांना सुद्धा धन्यवाद देतो त्यांच्याबरोबर आलेले आमचे पांडुरंग महाराज ते सुद्धा उपस्थित आहेत पलीकडून बसलेले आमचे मित्र अनिलजी महाराज उंदरे सुद्धा उपस्थित आहेत तबल्यावरती त्यांचा हात गोड आहे पण तसा स्वभाव सुद्धा गोड आहे असे असणारे आमचे अतुलदादा शिंदे सुद्धा उपस्थित आहेत इकडं जे पॅडची आपल्याला साथ देत आहेत ते यूट्यूबवर नेहमी बघत असतो कारण आज पॅडवादक जर म्हटलं तर महाराष्ट्रामधले नंबर 1चे पॅडवादक आमचे वैभव दादा आहे कारण हे कलाकार मिळणं एवढं सोपं नसतं बरं का मनोज दादा कारण हे महाराष्ट्रभर फिरणारे कलाकार आहे आजही संतोष महाराज आडवणे असतील त्यांच्याबरोबर असतात प्रकाशजी महाराज साठे असतील पुरुषोत्तम दादा असतील ह्या लोकांच्या साथीला हे माणसं असतात ते खऱ्या अर्थाने तुमचंही भाग्य म्हणावं लागेल आणि माझंही भाग्य म्हणावं लागेल की ह्या पर्वामध्ये ते मिळाले म्हणून सर्वांना धन्यवाद देतो आणि ज्यांची सुंदर साऊंड सिस्टीम आहे आमचे दत्ताभाऊ 5 मिनिट त्यांनाही धन्यवाद देतो समोर जे माझा कीर्तनकारचे यूट्यूब चॅनल कारण माझा कीर्तनकार यूट्यूब चॅनल महाराष्ट्रामधला सगळ्यात मोठा यूट्यूब चॅनल आहे आपली कथा त्या यूट्यूब चॅनलवरती येणार आहे आमचे मित्र असणारे उमेश दादा आणि आज शूटिंग करता आलेले आमचे दीपक दादा आहेत त्यांनाही धन्यवाद देतो तुम्ही मात्र फ्रेश बसा बरं का अजिबात टेन्शन घेऊ नका कुठल्या प्रकारचं कथा ऐकताना एकदम मन मोकळ्यापणाने बसायचं आपण काही जास्त नाही थोडक्याची पण मग दर्दी आहे आमच्या महिला वर्ग असेल पुरुष वर्ग असेल सगळेच आता पाहुणे मंडळी काही उपस्थित आहेत पाठीमागं दत्तात्रय पाटील शेळकेसुद्धा उपस्थित आहेत आमचे स्वप्नील दादा अधिक असतील सगळेच आपला विषय चालू होता त्या अंतकरणामध्ये भगवंताचं नामस्मरण आम्ही केलं पाहिजे भगवंताकडं मागत असताना धन दौलत पैसा अडका मागू नका देवाला फक्त म्हणा देवा द्यायचं असेल तर आमच्या पोटी होणारी संतान चांगली जन्माला घाला आम्हाला दुसरं काहीही देऊ नको आमच्या जीवनामध्ये कारण धन दौलत किती असलं तर समाधान आमच्या संसारामध्ये आम्हाला मिळत नसतं फक्त आम्हाला समाधान जे देणार आहे ते भगवंताचं नामस्मरणच आम्हाला समाधान देणार आहे दुसरं जीवनामध्ये कशातही आम्हाला समाधान
मिळू शकत नाही, एवढं लक्षात ठेवा. म्हणून जेवढं भगवंताचं नामस्मरण आम्ही करू ना, घरी सकाळी सकाळी किती घाई असू द्या, किती धावपळ असू द्या ना, पण 2 मिनटं आपल्या घरामध्ये देवघरासमोर 2 मिनटं हात जोडून उभे राहा. ते जगाच्या मालकाला म्हणा देवा, त्याला अंतकरणामध्ये साठवा, हृदयामध्ये साठवा, त्याला अंतकरणामध्ये आठवा. त्या भगवंताला सकाळी आम्ही 2 मिनटं जर आठवलं ना, सकाळी दिवसभर माणूस वाईट काम करणार नाही, एकही करणार नाही. कारण अंतकरणामध्ये जर आम्ही जगाच्या मालकाला साठवलं ना, दिवसभर आमच्या जीवनामध्ये आम्ही वाईट काम करणार नाही. सकाळी जाता जाता फक्त देवाला म्हणा, देवा मी बाहेर चाललो, तूही माझ्याबरोबर चाल ना. तो जगाचा मालक इतका दयाळू, इतका कृपाळू आहे, तुम्ही घरी येऊपर्यंत तुमची वाट बघत राहीन, एवढं लक्षात ठेवा. एवढी तुम्हाला मी ग्वाही देतो. म्हणून त्या जगाच्या मालकाला अंतकरणामध्ये साठवा, त्याला हृदयामध्ये आठवा. माझा भगवंत इतका दयाळू, इतका कृपाळू आहे. फक्त त्याची अंतकरणापासून आम्ही भक्ती केली पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे. आणि ज्या घरामध्ये अखंड त्या भगवंताचं चिंतन आहे ना, त्याच्या इतकं समाधान कुठंच तुम्हाला मिळणार नाही, कुठंच मिळू शकत नाही. म्हणून भगवंताकडे मागत असताना दक्षिणमध्ये एक साधू होऊन गेले. भगवान श्रीरामचंद्र प्रभूंच्या समोर बसले आणि भगवान श्रीरामचंद्र प्रभूंना म्हणत होते, मैं आगर मागू तुझे पर तुम न देना कुछ मुझे, वरना आशिक नहीं मजदूर हो जाऊंगा मैं. देवा, एखाद्या नोकरीप्रमाणे मी तुझी भक्ती करील, मग तू मला द्यायचं, मजदूर हो जाऊंगा मैं. पुन्हा तो साधू भगवंताला म्हणतात, देवा, भगवान श्रीरामचंद्र प्रभूंना म्हणतात, ए राम जी, यदि आपसे कुछ मांगने की गलती करूं भी, आप मुझे देने की गलती मत करना. कदाचित माझ्या मुखातून मी तुझ्याकडे मागेल, पण मागितलं तर तू सुद्धा देवा मला देण्याची गलती करू नको, देऊ नको. म्हणून भगवंताकडे मागायचं जर असेल तर काहीच मागू नका, हिची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा, एवढंच मागा. देवा, आयुष्यभर तुझे दिलंय ना मला हे आयुष्य, देवा मी फक्त निमित्त मात्र आहे. सगळं जे दिलंय ना तू मला ऐश्वर्य देवा, हे सगळं तुझंच आहे, मी फक्त देवा निमित्त मात्र आहे. द्यायचंच असेल देवा, फक्त तुझा विसर पडू देऊ नको, तुझ्या नामस्मरणाचा मला विसर पडू देऊ नको, एवढंच भगवंताकडं मागा, बाकीचं काहीच मागू नका. कारण ज्या वेळेस भगवान श्रीरामचंद्र प्रभू वनवासाला निघाले, भरतजी त्यांच्या भेटी करता निघाले. त्रिवेणी संगमावर गेल्यावर गंगेचं दर्शन त्या भरतजीनं घेतलं आणि गंगा प्रगट झाली. म्हणले, भरतजी काय लागतं तुम्हाला, मागा ना, काय मागायचं असेल ते माझ्याकडून मागून घ्या, प्रसन्न झाले तुम्हाला मी. त्यावेळेस भरताना मागितलं, काहीच नको देऊ मला, धर्म ना अर्थ न काम रुची, गचो रहो निर्माण, जन्म जन्म रती राम पद, हे वरदान आन. म्हणजे मला द्यायचंच असेल तर भगवान श्रीरामचंद्र प्रभूचे चरण दे, दुसरं मला काही माझ्या जीवनामध्ये देऊ नको. भरताना त्यावेळेस मागितलं. म्हणून जीवनामध्ये मागत असताना भगवंताकडे काही मागू नका, फक्त भगवंताकडे मागायचंच जर असेल ना, तर भगवंताला फक्त म्हणा, देवा तुझा मला विसर पडू देऊ नको, आपला विषय मागं राहून जाईन. या सुतजी शौनादिकांनी सुतजींना प्रश्न विचारला, कारण माणसासाठी परम धर्म कोणता. सुतजींना उत्तर दिलं, कारण श्रीकृष्ण चरणावर प्रति हा माणसाचा परम धर्म आहे. दुसरा प्रश्न ज्यावेळेस शौनकादींना विचारला, आम्ही कोणत्या देवतेची उपासना करायला पाहिजे जीवनामध्ये, त्यावेळेस सुतजींनी त्यांना उत्तर दिलं का, कोणत्याही देवतेची उपासना करा, पण करत असताना अंतकरणामध्ये भावयुक्त अंतकरणाने त्या देवतेची उपासना करा, टिंगलटवाळी दुसऱ्या देवतेची करू नका. तिसरा प्रश्न विचारला, भगवान जन्म का धारण करतात, त्यावेळेस सुतजींना सांगितलं, धर्माच्या रक्षणाकरता भगवान परमात्मा अवतार धारण करत असतात. आणि शेवटचा प्रश्न सुतजींना विचारला शौनकादींनी, का भगवंताचे अवतार किती, आणि भगवंताचे अवतार आहे 24 अवतार सांगितलेले. कारण श्रीमद भागवत कथेमध्ये हे भगवंताचे सगळे 24 अवताराचं प्रयोजन आलेलं आहे. कारण भगवंताने या सृष्टीवरती जे जन्म अवतार धारण केले नाही, सगळे 24 अवतार आहे. त्याच्यामधला पहिला अवतार आहे सनत कुमाराचा अवतार आहे, त्याच्यानंतरचा अवतार वराहाचा अवतार, त्यानंतर संत नारदाचा अवतार आहे, त्यानंतर नर नारायणाचा अवतार भगवंताचा आहे, त्याच्यानंतर कपिल देवतेचा अवतार आहे,
दत्तात्रय भगवंताचा अवतार एक, त्यानंतर यज्ञ भगवंताचा अवतार आहे, त्यानंतर ऋषभदेवाचा अवतार आहेत, पृथ्वीराजाचा अवतार एक मांडलेला भगवंताचा आहे, त्यानंतर मत्स्य नारायणाचा अवतार आहे, कुर्माचा अवतार म्हणजे कश्यप अवतार आम्ही ज्याला म्हणतोय तो एक अवतार भगवंताने धारण केला, नृसिंह अवतार आहेत. आता ह्या प्रत्येक अवताराच्या कथा या भागवतामध्ये पुढे पुढे येत असतात. यानंतर वामन अवतार आहे भगवंताचा, याच्यानंतरचा परशुरामाचा अवतार, यानंतरचा अवतार आहे महर्षी व्यासजींचा अवतार आहे, तो एक भगवंताचा अवतार आहे. प्रभू श्रीरामचंद्र प्रभूंचा अवतार आहे, श्रीकृष्णाचा अवतार, हरी अवतार आहे. त्यानंतर बलराम दादांचा एक अवतार आहे, तो एक भगवंताचा अवतार आहे, शेषाचा अवतार. त्यानंतर हंस अवतार, बुद्ध अवतार, आणि शेवटचा जो 24वा अवतार आहे तो कलंकी अवतार आहे. असे भगवंताने 24 अवतार धारण केले. आणि या श्रीमद भागवत कथेमध्ये या 24 अवताराचं प्रयोजन आहे. कारण सूतजींना विचारलं, शौनकादिकांनी सूतजींना विचारलं का व्यास महर्षी कोण होते वा. खरं जे भागवत जे लिहिलं असेल ना ते व्यास महर्षींनी भागवत लिहिलंय. पहिलं जे भागवत 4 श्लोकाचं भागवत आहे, पण 18,000 श्लोकाचं ज्यांनी भागवत केलंय ते म्हणजे व्यास महर्षी. आणि व्यास महर्षींनी जे भागवत आपल्या मुलगा म्हणजे शुकाचार्यांना ते भागवत सांगितलं, आणि शुकाचार्यांनी ते भागवत राजा परीक्षितीला सांगितलंय. पहिला प्रश्न आहे सौनातिकांचा सुतांना की व्यास महर्षी कोण होते. व्यास महर्षी म्हणजे साधे नाहीये. 17 पुराणाची निर्मिती करून 18वं पुराण श्रीमद भागवत कथा ज्यांनी लिहिलंय ते म्हणजे व्यास महर्षी. कदाचित व्यास महर्षीचा जर तो अवतार झाला नसता तर आमच्याकडे 17-18 पुराण एकही नसतं. एवढी मोठी आपल्याला आपल्या हिंदू धर्माला हा इतिहास जे ग्रंथ असतील ना, हा साधा मोठा पुरावा आहे. 18 पुराणं आपल्याला जे दिले आणि सगळं कार्य जे असेल तर ते व्यास महर्षींचं कार्य आहे. आणि व्यास महर्षींचा जन्म विचारला कसा आहे. नारायणाचे पुत्र असणारे ब्रह्मा होते, ब्रह्माचे पुत्र वशिष्ठ, वशिष्ठाचे पुत्र शक्ती, शक्तीचे पुत्र पराशरजी, आणि पराशरजीचे पुत्र व्यास महर्षी. असा भगवान नारायणापासून आलेली परंपरा आहे. व्यास महर्षी आणि व्यास महर्षींचे पुत्र जे होते आपण म्हणतो शुकाचार्य. बद्रीनारायण या ठिकाणी केशवप्रयाग नावाचं स्थळ आहे. या ठिकाणी व्यास महर्षींचा आश्रम आहे. कारण सरस्वती नदीच्या काठावरती व्यास महर्षीचा तो आश्रम आहे. त्या आश्रमाचं नाव आहे सौम्यप्रास आश्रम आहे. आणि त्या ठिकाणी व्यास महर्षी त्यांचं राहण्याचं ठिकाण त्या ठिकाणी होतं. आणि वेदाच्या आधारावर 17 पुराणाची निर्मिती त्या काळामध्ये त्यांनी केली. आणि त्यावेळेस 18वं पुराण म्हणजे श्रीमद भागवत याची निर्मिती नव्हती. पण नारदाचं कामच ते होतं का नारद महर्षी फिरत फिरत व्यासांच्या आश्रमामध्ये आले. आणि आल्याबरोबर 17 पुराणाची त्यावेळेत निर्मिती झाली होती. 17 पुराण पूर्ण व्यास महर्षींनी. पण 18वं भगवान श्रीकृष्णाचं चरित्र लिहावा तुमच्या हाताने. तुम्ही या भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं लिखाण करावा असं नारदजींना व्यास महर्षींना आग्रह केला. तुम्ही भगवान श्रीकृष्णाचं चरित्र लिहा. पण व्यासांनी सुद्धा भगवान गणपतीची आराधना केली. कारण हे श्रीमद भागवत व्यासांनी सांगितलं, पण श्रीमद भागवताचं लिखाण करण्याकरता स्वतः श्री गणेश म्हणजे गणपती बाप्पा त्या ठिकाणी उपस्थित झाले. गणपती गणेश जय गणेश जय गणेश देवा, जय गणेश जय गणेश जय गणेश देवा. माता जाकी पार्वती पिता महादेवा, माता जाकी पार्वती पिता महादेवा, माता जाकी पार्वती पिता महादेवा, माता जाकी पार्वती पिता महादेवा. जय गणेश जय गणेश देवा, जय गणेश जय गणेश जय गणेश देवा. माता जाकी पार्वती पिता महादेवा, माता जाकी पार्वती पिता महादेवा.
चार भुजाधारी एकदंत दयावंत चार भुजाधारी माथे सिंदूर सोहे मूस की सवारी माथे सिंदूर सोहे मूस की सवारी एकदंत दयावंत चार भुजाधारी माथे सिंदूर सोहे मूस की सवारी पान चढ़े फल चढ़े फल चढ़े और चढ़े मेवा माता जाकी पार्वती पिता महादेवा जय गणेश जय गणेश जय गणेश देवा माता जाकी पार्वती पिता महादेवा पिता महादेवा माता जाकी पार्वती पिता जय हो शरण आए सफल कीजे सेवा माता जाकी पार्वती पिता महादेवा माता जाकी पार्वती पिता महादेवा जय गणेश जय गणेश जय गणेश देवा जय गणेश जय गणेश जय गणेश देवा माता जाकी पार्वती पिता महादेव माता जाकी पार्वती पिता महादेव माता जाकी पार्वती गोपाल कृष्ण भगवान की श्रीमद भागवत महापुराण जय जय श्री राधेश। गणपती बाप्पा प्रगट झाले आणि गणपती बाप्पांनी स्वतः श्रीमद भागवताचं लिखाण केलंय आणि व्यास महर्षींनी स्वतः जी भागवत सगळं गणपतींना सांगितलं आणि श्रीमद भागवत लिहित असताना नारद महर्षी व्यासांना आग्रह करत होते का श्रीमद भागवत भगवंताचं जे स्वरूप आहे भगवान श्रीकृष्णाचं वाङ्मय स्वरूप हे पूर्ण करा आणि कलियुगामध्ये जर आम्हाला जर मुक्ती मिळण्याचं जे असेल ते म्हणजे नामस्मरणाशिवाय आम्हाला मुक्ती मिळत नाही म्हणून नारदांच्या आग्रहास्तव व्यासांनी जे भागवत लिहिलंय नारद स्वतःच्या जीवनामधलं व्यासांना सांगत होते की माझ्या जीवनामध्ये माझं जीवन कसं घडलंय ते नारद महर्षी सांगत होते का खऱ्या अर्थाने मला सद्गुरूंची कृपा माझ्यावरती झाली सद्गुरूंच्या कृपेमुळं मला माझा हा जन्म मला मिळाला आहे ना। नारद महर्षी स्वतःचं मागच्या जन्मामधली त्यांना आठवण आली आणि ते व्यास महर्षींना सांगत होते एका सद्गुरूच्या कृपेमुळे मी या स्थानाला आज आहे असं नारद महर्षी सांगत होते। नारदांनी सांगितलं मी मागच्या जन्मामध्ये एक दासीपुत्र म्हणून जन्माला आलो दासीपुत्र म्हणून जन्माला आलो वडील वारलेले नारदजीचे मागच्या जन्मामध्ये आई दुसऱ्याच्या कामाला जायची। नारद महर्षी म्हणले आम्ही ज्या गावामध्ये राहत होतो ना त्या गावामध्ये एक दिवस काही साधू महात्मे त्या गावामध्ये आले आणि आल्यावरती एक वयोवृद्ध असणारे मोठे महात्मा होते त्यांच्याबरोबर त्यांचे सर्व शिष्यमंडळ होते आणि ते साधू महात्मा म्हटले मला 4 महिने या चातुर्मासाकरता या गावामध्येच राहायचं आहे।
साधू महात्मे गावामध्ये राहायला लागले, पण गावातील काही लोकांनी दाशीच्या पोटी जन्म घेतला, परिस्थिती गरिबीची होती. नारद महर्षी सांगत होते. गावातील लोकांनी मला सांगितलं का बाळा, या साधूंची सेवा करण्याकरता तू राहा. मग त्या साधूला मी फुलं आणून द्यायचं, साधूंची काय व्यवस्था असेल सगळी ती व्यवस्था करायचं, सगळी मी व्यवस्था करायचं. हळूहळू साधूंची संगत एवढी वाढली, नारद महर्षींना झाली का नारद महर्षींना जे सद्गुरू होते ना त्यांनाच गुरु मानलंय. त्या साधूच्या सेवेची ताकद एवढी मोठी तयार झाली नारद महर्षीची. कारण माणसाच्या जीवनामध्ये सद्गुरू जर नसेल ना, जीवनामध्ये जीवन अपूर्ण आहे. जीवनामध्ये माणसाने गुरु केला पाहिजे. कारण आमच्या जीवनामध्ये जर गुरु कोणीतरी जर आमचा गुरु असेल ना, आमचं मार्गदर्शक जर असेल, कारण आमच्या जीवनामधलं मार्गदर्शक म्हणजे आमचे गुरुच असतात, आमचे सद्गुरूच असतात. कारण माझं नेहमी वाक्य असतं, एक वेळेस आम्ही भगवंताकडे जर गेलो तर भगवंत आम्हाला भेटणार नाही. भगवंताकडे जर आम्ही गेलो तर भगवंत आम्हाला भेटणार नाही. पण आम्ही संतांच्या चरणावरती जर मस्तक ठेवलं, संतांना जर शरण आम्ही गेलो, सद्गुरूंना आम्ही जर शरण गेलो ना, कदाचित भगवंत आम्हाला शोधत येईल. ही ताकद त्या सद्गुरूंमध्ये असते. म्हणून जीवनामध्ये माणसांनी सद्गुरू केलेच पाहिजे. आपलं सर्वांचं भाग्य म्हणावं लागेल का आपण या गोदावरीच्या काठावरती जन्माला आलोय. सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या सानिध्यामध्ये आम्ही जन्माला आलोय. कारण सद्गुरू नारायणगिरीजी महाराज आमच्या डोळ्याने आम्ही बघितलंय त्यांना. सद्गुरू नारायणगिरीजी महाराज म्हणजे आमच्याकरता उघडे परब्रह्म होते. या परिसरामध्ये जर गंगागिरीजी महाराज, सद्गुरू नारायणगिरीजी महाराज जर आले नसते तर आम्ही कुठं असतो. कारण जो मार्ग आम्हाला दाखवलाय ना, हा मार्ग सगळा त्या सद्गुरूंनी आम्हाला दाखवलाय. तुमच्या समोर मी उभा आहे, ही सगळी सद्गुरूंची कृपा आहे. स्वामी रामानंदगिरीजी महाराज असेल, सद्गुरू नारायणगिरीजी महाराज असेल, सद्गुरू गंगागिरीजी महाराज असेल, गुरुवारी रामगिरीजी महाराज असेल, या संत महात्म्याची कृपा आहे. म्हणून तुमच्या समोर येऊन मी भागवत करतोय. कारण आमचं भाग्य म्हणावं लागेल, गंगागिरीजी महाराजांसारखे, नारायणगिरीजी महाराजांसारखे सद्गुरू आम्हाला मिळाले. हे असो दिठी जयावरी झळके, की हा पद्म करू माथा पारुके, तो जीवची परी तुके महिषेशी. कारण आम्ही साधारण जीव असतो, पण शिवाच्या बरोबरीला जाण्याची ताकद आमच्यामध्ये तयार होती. कोणामुळं? ते सद्गुरूंच्या कृपादृष्टीमुळे तयार होती. कारण आपलं एवढं भाग्य म्हणावं लागेल की सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांना आमच्या डोळ्याने आम्ही बघितलं. कदाचित त्यांच्या अगोदर जन्माला आलो असतो तर ते आम्हाला दिसले नसते. संतांकडे जे असतं त्याला जिज्ञासा वैराग्य म्हणतात, आणि तुमच्या आमच्याकडे जे असतं त्याला जिहासा वैराग्य म्हणतात. जिहासामध्ये जोपर्यंत आम्ही कीर्तनामध्ये बसलेलो तोपर्यंत घरी गेलो का जायचे ते, पण जिज्ञासा वैराग्य संतांकडे असतं. भोक्तृत्व शक्ती सुद्धा संतांकडे असते, पण भोगायची नाहीये. सद्गुरू नारायणगिरीजी महाराज तुमच्या आमच्या डोळ्याने आम्ही महाराजांना बघितलंय ना. कारण आम्ही जर बेटात गेलो ना लहान असताना, महाराज एका धोतराचे 2 लुंग्या करायचे. कदाचित जर शर्ट फाटलेला असला ना तर महाराज सुई घेऊन शर्ट शिवायचे. हो, आमच्या डोळ्याने आम्ही कित्येक वेळेस बघितलं. स्वतः सुई घ्यायची तो शर्ट शिवायचे. समाजाने दिले नसते का? दररोज नवे कपडे दिले असते त्यांना. पण ही ताकद त्या संतांकडे होती. समाजाने दिलेल्या त्या नव्या कपड्यावरती आईश करायचं नाही, घ्यायचं नाही समाजाचं काही. एवढी ताकद सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांकडे होती. हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में सारे तीर्थ धाम आपके चरणों में. हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में सारे तीर्थ धाम आपके चरणों में. हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. हृदय से माँ गौरी लक्ष्मी कंठ शारदा माता है. हृदय से माँ गौरी लक्ष्मी कंठ शारदा माता है. जो भी मुख से वचन बोले वो वचन सिद्ध हो जाता है, वचन सिद्ध हो जाता है. हे गुरु ब्रह्मा हे गुरु विष्णु, हे गुरु ब्रह्मा
शंकर भगवान आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में। जन्म के दाता माता पिता है आप कर्म के दाता है, जन्म के दाता माता पिता है आप कर्म के दाता है, आप मिलाते हैं ईश्वर से आप ही भाग्य विधाता है, आप ही भाग्य विधाता है। दुखिया मन को रोगी तन को, दुखिया मन को रोगी तन को मिलता है आराम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में। निर्बल को बलवान बना दो, मूर्ख को गुणवान प्रभु, निर्बल को बलवान बना दो, मूर्ख को गुणवान प्रभु, देव कमल और वंशी को भी ज्ञान का दो वरदान प्रभु, ज्ञान का दो वरदान प्रभु। हे महादानी हे महाजानी, हे महागानी हे महाजान, प्रभु में सदा शाम आपके चरणों में जय हो। हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में। नारद महर्षी सांगत होते, माझं वय त्यावेळेस 8 वर्षाचं होतो म्हटले मी, अखंड त्या सद्गुरूंच्या सेवेमध्ये होतो मी, आणि सेवा करत असताना 4 महिने पूर्ण झाले, नारदजी सांगत होते माझे सद्गुरू जायला निघाले, सद्गुरू निघाल्याबरोबर मला इतकं दुःख झालं, म्हटलं इतकं दुःख झालं, कारण जीवनामध्ये माझ्या सद्गुरूंनी मला ओम नमो भगवते वासुदेवाय तो मंत्र मला दिला होता माझ्या जीवनामध्ये, सद्गुरूंनी मला सांगितलं होतं आयुष्यभर या मंत्राचा जप कर, जीवनाचं कल्याण होऊन जाईल। ओम नमो भगवते वासुदेवाय तो मंत्र मी जपला, पण सद्गुरू ज्या वेळेस जायला निघाले मला एवढं दुःख झालं, शेवटी मी माझ्या सद्गुरूंना म्हणलो नाही सद्गुरू मला सुद्धा तुमच्या बरोबर यायचं आहे, पण सद्गुरूंनी सांगितलं बाळा तुला नेलं असतं आमच्या बरोबर, पण तुझे वडील वारलेले, आई एकटीच घरी, आईला सोडून आमच्या बरोबर येणार, आईचा कोण सांभाळ करणार, म्हणून आमच्या बरोबर तुला येता येणार नाही। आणि नारद महर्षीला सद्गुरूंनी तिथंच ठेवलं, आईचा सांभाळ कर, आईला जप। नारद महर्षी सांगत होते सद्गुरू निघून गेले, मला इतकं दुःख झालं, म्हटलं इतकं दुःख झालं, सद्गुरू वाचून मी एक क्षण सुद्धा राहू शकत नव्हतो, पण आईमुळे मला जाता आलं नाही सद्गुरूंबरोबर। शेवटी काही दिवसांनी आई गाईच्या गोठ्यामध्ये गेली, आईला सर्प चावला, आणि नारदजी सांगत होते माझ्या आईचं निधन झालं, आई जीवनातून गेल्यावरती एवढं दुःख झालं, म्हटलं ना एवढं दुःख झालं, कारण माझ्या जीवनामध्ये माझी आई सर्वस्व होती, बाप गेल्यानंतर आईनं माझा सांभाळ केला होता। नारदजी एवढे दुःखी झाले,
का आईच्या आठवणीमध्ये त्यांना एक क्षण सुद्धा जात नव्हता. कारण जीवनामधली जर आई निघून गेली ना तर मायाचा सागर माणसाचा जात असतोय. आई घराचं मांगल्य असते हो, पण बाप घराचं अस्तित्व असतोय. हजारो माणसं मिळतील आयुष्यामध्ये, पण हजारो चुकांना क्षमा करणारा आई वडील पुन्हा कधी जीवनामध्ये मिळत नसतात. ढगाच्या आड गेलेला सूर्य दिसेल, पण माती आड गेलेले आईबाप पुन्हा कधीही दिसणार नाही. तुम्ही कितीही शिकलात, कितीही पैसा कमावला ना, पण आईबापाच्या आशीर्वादाशिवाय जीवनामध्ये सगळं काही व्यर्थ असतंय. किती धन कमाव, किती दौलत कमाव, पण जर आईबाप निघून गेले ना तर कोणाला दाखवायचंय. आमच्या दरवाजासमोर आई बसली ती श्रीमंती, आमचा बाप बसलेला आहे ती श्रीमंती. आज या परिवाराचे आबा निघून गेले, 1 वर्ष झालंय. वडिलांचं वय किती असू द्या, बाप काही काम नका करू देऊ, पण दरवाजासमोर बाप बसलेला आहे ती सगळ्यात मोठी श्रीमंती. जीवनामधला आधार जर असेल तो बाप आमच्या जीवनामधला असती, ती आई आमच्या जीवनामधली आधार असती. माझं नेहमी वाक्य असतं, आमच्या जीवनामध्ये आई वडील जर एकदा निघून गेले ना तर बाजारात तुम्ही कोटी रुपये जरी घेऊन गेले ना तरी आम्हाला बाजारामध्ये कोटी रुपये खर्च करून सुद्धा संस्कार मिळणार नाहीये. संस्कार फक्त आम्हाला आमच्या आईबापाकडून मिळत असतात, जीवनामध्ये दुसरं कोणाकोणही मिळणार नाही. म्हणून जोपर्यंत आमच्या दरवाजासमोर आमचा बाप बसलेला आहे, आई बसलेली ती श्रीमंती. आपल्या मुलांमध्ये किती जीव असतो त्या बापाचा, त्या आईचा. आजही काही म्हातारे वर्ग इथं बसलेला आहे. ज्यांचे आई वडील जिवंत असतील तुम्ही आजही माहेरी जा बरं. माहेरी गेल्यावरती ती आई खरकत खरकत तुमच्यापर्यंत येईल. तो बापाचं वय व्हायला असलं तो मुलीपर्यंत येईल, चेहऱ्यावरून हात फिरवल. आई म्हणून पोरी 4 दिवस राहा, नको जाऊ, तुझ्या संसारामध्ये तू थकून गेली असेल, थांब 4 दिवस. बळजबरी ती आई तो बाप त्या मुलीला ठेवत असतोय. ज्या दिवशी मुलगी माहेरामध्ये जाणार आहे ना, सकाळपासून ती आई, तो बाप त्या मुलीच्या रस्त्याकडे सारखा वाट बघत असतोय. आज माझी लेक येणारी, आज माझी मुलगी येणारी. माहेरामध्ये गेल्यावर खरकत खरकत तुमच्यापर्यंत येईल. पोरीला म्हणा 4 दिवस थांब, मी चहा टाकते, तू उठू नको. पोरीला बळजबरी ठेवील. पण ज्या वेळेस मुलगी पुन्हा सासरामध्ये निघेल ना, सासरी ज्या वेळेस जाईल ना, त्यावेळेस तिची पिशवी ती कधी रिकामी पाठवत नाही हो. किती हालाकीची परिस्थिती असू द्या, तिची परिस्थिती किती गरिबीची असू द्या, 4 शेंगा देईन, 4 शेवया देईल, 4 कुरडाया देईल. आई ती आई असते हो. माहेर किती दिवस हो. माहेरामध्ये जोपर्यंत आई जिवंत आहे, बाप जिवंत आहे तोपर्यंतचे, नंतर नाही. भावाना केवढा बंगला बांधून केवढी गाडी पाठवू द्या, नाही जावं असं वाटत का? तर त्या माहेरामध्ये आमचं दुःख सांगणारं कोणी शिल्लक राहिलं नाही ना. ज्याला आम्हाला दुःख सांगायचं तेच नाहीये. म्हणून जीवनामध्ये ज्याचे आई वडील निघून गेले ना त्याच्या जीवनामध्ये सगळं काही संपल्यासारखं आहे. म्हणून जोपर्यंत आमचे आई वडील जिवंत आहे तोपर्यंत त्यांचा सांभाळ करा. मुलावरती किती प्रेम करत असतात. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळल्याची जाती करीला अभावी न प्रीती. संतांनंतर आईचे एक पार्ट असं आहे तर जीवनामध्ये स्वतःचा कशाचाच विचार करत नाही. आईबाप एक असं पार्ट आहे ना, आयुष्यभर त्या मुलावरती प्रेम करत असतात, कुठल्याही प्रकारचं हित काही बघत नाही. आयुष्यभर आपल्या मुलांसाठी झिजणारं ते आई वडील असतात. म्हणून नारद महर्षी एवढे दुःखी झाले, आई निघून गेली. इतके दुःखी झाले, आई निघून गेली हो. म्हणून जीवनामधली ज्याची आई निघून गेली ना त्याच्या जीवनामधला सगळा आशीर्वाद निघून गेलाय. भूदान व गोदान चळवळीतले विनोबा भावे त्यावेळेस व्याख्यान देण्याकरता फिरायचे. एक श्रीमंत व्यक्तीच्या घरी विनोबा भावे गेले. त्यांना झोपण्याकरता रात्री मोठी गादी टाकली, पण विनोबा भावेने पिशवी फाटकी हातात होती, त्या पिशवीमध्ये आईचं पातळ आणलं होतं. बरोबर मळकं असणारं ते पातळ पिशवीतून काढलं, त्या गादीवरती विनोबा भाव्यांनी आथरलं आणि त्याच्यावरती झोपले. तो श्रीमंत व्यक्ती म्हणला, का हो एवढी सुंदर असणारी गादी आहे, तुम्ही ते आईचं पातळ का आथरलं त्याच्यावरती? मळकं असणारं ते पातळ आहे, मळालेलं पातळ आहे, त्या गादीवरती का आथरलं? विनोबा भावे सांगत होते,
का मला दररोज आईच्या मांडीवरती झोपायची सवय होती, पण आई जाऊन 1 वर्ष पूर्ण झालंय, पण आजही मला आईच्या मांडीवरती झोपण्याची सवय होती. आज मी आईचं पातळ घेऊन बरोबर फिरतोय, पातळ खाली आथरलं आईचं, त्याच्यावरती झोपलं का मला आईच्या मांडीवरती झोपल्यासारखं वाटतंय. तशी मला झोपच येत नाही. विनोबा भावे साधे व्यक्ती नव्हते, पण जीवनामधली आई निघून गेली ना, त्याच्या आयुष्यामधलं सर्वस्व जात असतंय. आमचा बाप निघून गेलाय ना, जीवनामधलं सर्वस्व जात असतंय. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. हो आई वडील माझे थोर, किती सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार. तडपत्या उन्हात रख रख त्या रानात. तडपत्या उन्हात रख रख त्या रानात. राहिली माझ्यासाठी तू कष्टाच्या घामात. राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडी तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार. रवीची चांदणी तू चंद्राची कोर. रवीची चांदणी तू ग चंद्राची कोर. शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. हो शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेन. हो आई देवापाशी मी ग आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आधार. आई वडील माझे थोर, किती सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर हो जीवना आकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमद भागवत महापुराण की जय. जय जय श्री राधे. नारद महर्षी सांगत होते आई निघून गेली, त्याच्यानंतर सद्गुरूंनी मला जो मंत्र दिला होता ना,
तो मंत्र मी 12 वर्ष त्या मंत्राचा नामजप केलाय. जीवन इतकं बदलून गेलं, नारद महर्षी सांगितलं. त्याच्यानंतर पुढचा जन्म मला जो मिळाला आहे तो ब्रह्मदेवाच्या कडे मिळाला. ब्रह्मदेवाच्या घरी नारदाला जन्म मिळाला. आणि त्याच्यानंतर भगवान श्रीकृष्णाचा प्रसाद म्हणून भगवान श्रीकृष्णाने मला त्यावेळेस नारद महर्षी सांगत होते तो विना दिलाय मला. कारण भगवंतांनी दिलेला विना तो नारद महर्षींकडे होता. आणि मला सांगितलं कृष्ण चरित्र कीर्तन करत जा. माझ्यापासून जे वेगळे झालेले अधिकारी जीव असेल ना त्यांना माझ्यापर्यंत आणून देण्याचं काम. कीर्तन म्हणजे कीर्तनच याला म्हणतात. कीर्तन कशाला म्हणायचं? जे भगवंतापासून लांब जाणारे जीव आहेत का ते भगवंतापर्यंत घेऊन येणं यालाच कीर्तन म्हणताय. कीर्तनकाराची जबाबदारीच ती असती. जे भगवंताचं नामस्मरण करत नसतील, भगवंताचं चिंतन करत नसतील, त्याला भगवंतापर्यंत घेऊन येण्याचं काम कीर्तनकाराचं आहे. म्हणून नारद महर्षी अखंड त्या भगवंताचं चिंतन, सगळीकडं नारद महर्षी गमन करायचे. नारद महर्षींना व्यासांना स्वतःचा सर्व इतिहास सांगितला. आणि श्रीमद भागवताचं 18वं पुराण व्यासांनी लिहिलं. आणि लिहिल्यावर सूतजी शौनदिकांना हे सगळं सांगत होते. आणि मग त्याच्यानंतर शौनदिकांनी सुतांना विचारलं का मग त्याच्यानंतरचा विषय व्यासजी विचार करत होते या श्रीमद भागवताचा प्रचार प्रसार कोण करणार आहे. आणि मग व्यास महर्षींना आपल्या मुलाची आठवण झाली. कोण मुलगा त्यांचे? शुकाचार्य. कारण शुकाचार्य ज्यावेळेस जन्माला आले त्यावेळेस 12 वर्ष आईच्या गर्भामध्ये होते. आणि आईच्या गर्भामध्ये 12 वर्षे राहिले. शुकाचार्यांचं म्हणजे भगवान भोलेनाथाचा अवतार आहे शुकाचार्यांचा. 12 वर्ष आईच्या गर्भामध्ये राहिले. आणि ज्या वेळेस बाहेर आले ना ब्राह्मणाचे पोळे एक खेळासी झाले. ब्राह्मणाचे पोळे एक खेळासी ब्राह्मणाचे पोळे एक खेळासी झाले. ब्राह्मणाचे पोळे एक खेळासी झाले. 12 वर्ष पाय रे 12 वर्ष विसाय. 12 वर्ष पाय रे 12 वर्ष पाय. हो कापत बाहेर आले. कापत बाहेर आले. हो कापत बाहेर आले. कापत बाहेर आले. नागडेच पळून गेले रे. नागडेच पळून गेले रे. नागडेच पळून गेले रे. नागडेच पळून गेले रे. सांगते तू जाणून खेळी खेळी रे. ऐक सांगते तू जाणून खेळी खेळी रे. सांगतो तू जाणून खेळी खेळी रे. ऐक सांगतो तू जाणून खेळी खेळी. शुकाचार्य जन्माला आले ना उघडेच पळून जंगलामध्ये उघडेच पळून गेले. व्यास महर्षी त्यांच्या पाठीमागं पळत होते. शुकाचार्यांच्या पाठीमागं थांब थांब. पण शुकाचार्य म्हणले या संसारामध्ये मला राहायचंच नाही. कारण शुकाचार्य म्हणजे विरक्त महात्मा होते. भगवान भोलेनाथाचा अवतार त्यांचा. जंगलात पळून गेले आणि जंगलात गेल्यानंतर पुन्हा कधी घरी वापस आले नाही. आणि आता व्यासांना आपले मुलगा असणारे शुकाचार्यांची आठवण झाली. म्हणजे श्रीमद भागवत आपल्या शिष्यांना, सुतजी असेल सगळ्या शिष्यांना व्यास महर्षींनी सांगितलं. पण जंगलात फिरत असताना ज्या ठिकाणी शुकाचार्य तपश्चर्या करत होते ना त्या ठिकाणी हे बाकीचे शिष्यमंडळ जाऊन त्या भागवतामधले श्लोकाचं वाचन करायचे. ते शब्द शुकाचार्यांच्या कानावरती पडले आणि शुकाचार्याने ते ऐकल्याबरोबर ते शिष्यमंडळींजवळ झाले, म्हणजे आपल्या गुरुबंधूंजवळ आले आणि त्यांना विचारलं हे श्लोक कशामधले. आणि सर्व जे व्यासांचे शिष्यमंडळ असत त्यांनी सांगितलं की व्यास महर्षीनं श्रीमद भागवताची रचना केली. आणि मग त्या आश्रमामध्ये शुकाचार्य स्वतःहून व्यास महर्षींच्या आश्रमामध्ये आले. आणि आल्यावरती स्वतः व्यास महर्षींनी शुकाचार्यांना श्रीमद भागवत संपूर्ण सांगितलंय. भागवत सांगितलं. सुतजी सांगत होते शौनादिकांना संपूर्ण भागवत श्रीमद भागवत महापुराण हे व्यासांनी आपल्या मुलाला म्हणजे शुकाचार्यांना संपूर्ण भागवत सांगितलं.
आणि भागवत सांगितलं आणि तिथून पुढे शुकाचार्याने ह्या भागवताचा प्रचार प्रसार सुरू केलाय. कारण सूत सांगतात शुकाचार्यांनी पुढे राजा परीक्षितीला ते भागवत सांगितलंय. सूतजी शौनकादिकांना सांगत होते की हे भागवत शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला सांगितलं. आणि मग शौनकादी संत जे होते ना त्यांनी विचारलं राजा परीक्षिती ही कोण आहेत. कारण आपला मेन विषय या ठिकाणी हा. कारण खरं भागवत शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला सांगितलं आणि ते राजा परीक्षिती म्हणजे पांडवांचे वंशजे. पांडवांचे वंशज असणारे हे राजा परीक्षिती. शौनादिकांना विचारलं यांची संपूर्ण आम्हाला आख्यायिका सांगा, राजा परीक्षिती कोण होते, कोणाचे वंशज होते. आणि त्यावेळेस मग सांगायला सुरुवात केली सुतांनी का राजा परीक्षिती म्हणजे ज्यावेळेस कौरव आणि पांडवांचं युद्ध शेवटच्या क्षणापर्यंत आलं होतं, सगळे कौरव त्या युद्धामध्ये मारले गेले होते. दुर्योधन धारातीर्थ पडलेला आहे, शेवटच्या घटका दुर्योधन मोजतोय. युद्ध संपलं, पांडव सुद्धा घरी आपल्या तंबूमध्ये निघून गेले. पण दुर्योधन त्या रणभूमीवरती पडलेला आहे, अर्धमेला अवस्थेमध्ये पडलेला आहे. पण त्या ठिकाणी भेटण्याकरता अश्वत्थामा आला आणि अश्वत्थामा आल्याबरोबर दुर्योधन अश्वत्थाम्याला म्हणतो अरे अश्वत्थामा अजून युद्ध संपलं नाही. दुर्योधन अश्वत्थाम्याला म्हणत होता का अश्वत्थामा अजून युद्ध संपलं नाही, आमच्या बाजूचं तुला मी सेनापती करतो, तू अजूनही युद्ध चालू ठेव आणि पांडवांना मारून ये म्हटले माझ्यापर्यंत. पांडवांना मार माझ्यापर्यंत, ते पांडवांची मुंडके माझ्यापर्यंत घेऊन ये म्हटले. त्या अश्वत्थामा सुद्धा दृष्ट विचार असतात काही माणसांचे, संपूर्ण संपलेले असतात जीवनामध्ये, पण तरी दुसऱ्यांविषयी विचार चांगले मनामध्ये नसतात. कारण आयुष्यभर कौरवांनी पांडवांचं भलं कधी बघितलंच नाही. आयुष्यभर त्या पांडवांना त्रास दिलाय, कौरवांनी आयुष्यभर त्रास दिला. सगळी पांडवांची प्रॉपर्टी हडप करून घेतली, पांडवांना काही शिल्लक ठेवलं नव्हतं. अर्धमेल्या अवस्थेमध्ये दुर्योधन पडलेला आहे, तरी त्याच्या मनामध्ये विचार आहे की पांडवांना अजून मारण्याची इच्छा आहे. सूडबुद्धी आपण त्याला म्हणतोय. अश्वत्थाम्याला सांगितलं जा पांडवांना मारून मुंडके माझ्यापर्यंत घेऊन ये म्हणले. अश्वत्थामा रात्री 12चा प्रसंग आहे, ज्या ठिकाणी पांडवांचे 5 मुलं झोपलेले त्या तंबूमध्ये. अश्वत्थामा हातात तलवार घेऊन गेला. भगवान परमात्मा अगोदरच पांडवांना त्या ठिकाणाहून बाजूला घेऊन गेले होते आणि तंबूमध्ये अश्वत्थामा गेला. पांडवांचे 5 लेकरं झोपलेले, कारण त्या अश्वत्थाम्याला वाटलं हे पांडवच या ठिकाणी 5 झोपलेले. अश्वत्थाम्याने काय केलं, त्या 5 मुलांची मुंडके तलवारीनं कापले आणि हातामध्ये घेऊन दुर्योधनापर्यंत आला. दुर्योधनाच्या समोर येऊन दाखवलं, म्हटले बघ हे पांडवांचे मुंडके माझ्या हातामध्ये. पण दुर्योधनाने ओळखलं, म्हटले माझ्याकडे ते भीमाचं मुंडकं दे. भीमाच्या मुलाचं मुंडकं दुर्योधनाच्या हातामध्ये दिलं. त्याला ते दाबून बघितलं, पण ते दबल्या गेलं. कारण भीमाचं शरीर असं होतं ना, सहज दबल्या जात नव्हतं कधीच. शेवटी दुर्योधनाने ओळखलं, म्हणले अश्वत्थामा काय केलं तू? अरे म्हणजे पांडवांचे वंशजे म्हणले, 5 मुलं पांडवांची मुलं मारून आणले रे तू, त्यांनी काय तुझं केलं होतं म्हटले. पांडवांना तुला मारायला मी सांगितलं होतं, तुला पांडवांची मुलं मारण्याकरता नव्हतं तुला सांगितलं. खूप वाईट काम केलं म्हणले. दुर्योधन इतका दुःखी झाला आणि शेवटी दुर्योधन सुद्धा गतप्राण झाला. अश्वत्थामा घाबरून गेला, त्याला माहित होतं पांडव आपल्याला जिवंत सोडणार नाही. पांडवांचे 5 मुलं आपण मारले म्हणल्यावर आपल्याला पांडव जिवंत ठेवणार नाही. अश्वत्थामा पळायला लागला. इकडं सकाळ झाली, तंबूच्या बाहेर ते रक्त वाहत होतं, 5 मुलांचं धडं पडलेलं आहे त्या तंबूमध्ये. द्रौपदी उठली, तिनं बघितलं, कारण ते द्रौपदीचे 5 मुलं होते. 5 पांडवांपासून झालेले द्रौपदीला ते 5 मुलं होते. द्रौपदीनं बघितलं रक्त वाहत आहे, तंबूत जाऊन बघितलं तर मुलांचे फक्त धडं पडलेले, मुंडके मात्र त्या धडाला नाहीये. आणि शेवटी ती द्रौपदी आक्रोश करायला लागली, रडायला लागली, ढायमोकलून रडायला लागली. इतका आक्रोश ती द्रौपदी करत होती का माझे 5 मुलं मारले कुणी. माता शिशूनाम निधनम सुतानाम
निसम्य घोरम परितप्यमाना. ती द्रौपदी आक्रोश करते. शेवटी भगवान परमात्मा आले, अर्जुन जवळ आला आणि अर्जुन द्रौपदीला म्हणत होता, ज्यांनी तुझे मुलं मारले ना, सांग द्रौपदी काय सजा देऊ त्याला, सांग ना. भगवंत म्हणत होते, द्रौपदी ज्यांनी मुलांना मारलं त्याला काय सजा देऊ सांग. भगवंतानी रथ काढला, अर्जुनाला बरोबर घेतलं, वायुयोगाने गेले. त्या अश्वत्थांब्याला स्वतः भगवंतानी पकडून द्रौपदीच्या समोर उभं केलं. अश्वत्थांब्यानं मारलं हे लक्षात आलं द्रौपदीच्या. अश्वत्थांबाकडे बघत होती द्रौपदी आणि भगवंत म्हणत होते, सांग द्रौपदी काय याला शिक्षा करू, कोणती शिक्षा करू सांग ना. तू म्हणशील ती शिक्षा करायला आम्ही तयार आहे. त्याचे हात तोडायचे का पाय तोडायचे, मुलांप्रमाणे त्याचं मुंडकं कट करायचं का, सांग द्रौपदी काय करू, कोणती शिक्षा करू. आणि त्यावेळेस द्रौपदीचे उद्गार आहे, मुच्यता मुच्यता मेष ब्राह्मणो नितरम गुरु हो, ब्राह्मणो नितरम गुरु हो. मुच्यता मुच्यता मेष. द्रौपदी सांगत होती, सोडून द्या म्हणले त्याला, सोडून द्या. आपल्या गुरूंचा मुलगा आहे, द्रोणाचार्यांचा मुलगा आहे तो अश्वत्थांबा, त्याला सोडून द्या. त्या गुरूंचे आपल्यावरती किती उपकार आहे म्हणले. गुरूंच्या रूपाने अश्वत्थांबा आपल्या समोर आहे, म्हणून त्याला सोडून दे, त्याला कुठल्याही प्रकारचं काही करू नका म्हणले. माझे मुलं स्वतःचे गेले 5, मला किती दुःख झाले असेल. आज त्याची विधवा आई घरी आहे अश्वत्थांब्याची, जर तिचा मुलगा मारला गेला, तिचा मुलगा जर मारला तर काय दुःख त्या आईला होईल. द्रौपदी सांगत होती, ते दुःख मी सहन करते, कारण एका मातेला दुसऱ्या मातेच्या दुःखाची कळवळा त्या आमच्या द्रौपदीला आलाय. स्वतःचे 5 मुलं गेले तरी द्रौपदी म्हणत होती, नाही त्या अश्वत्थाम्याला काहीच करू नका, त्याला सोडून द्या. शेवटी भीमदादा म्हणत होता, द्रौपदी याला सोडून कसं चालेल, याने 5 मुलं आपले मारले. शेवटी द्रौपदी सांगत होती, आपल्या सद्गुरूंचा, आपल्या गुरूंचा मुलगा आहे, त्याला काहीच हात लावू नका, सोडून द्या. शेवटी त्या अश्वत्थाम्याला अपमानित केलं, त्याच्या मस्तकावरचा मणी काढून घेतला, त्याला एवढं अपमानित केलं आणि त्याला त्या ठिकाणावरून हाकलून दिलं, काढून दिलंय. शेवटी अश्वत्थाम्याच्या मनामध्ये क्रोध होता पांडवांविषयी, एवढा क्रोध होता. त्यांनी काय केलं, त्या अश्वत्थाम्याने जेव्हा अभिमन्यूचा पत्नी ती उत्तरा, कारण पांडवांचं तेवढंच ते उत्तरेच्या गर्भामध्ये असणारा जो मुलगा होता तो राजा परीक्षिती उत्तरेच्या गर्भामध्ये वाढत होता. 7 महिन्याचा गर्भ त्या उत्तरेचा होता. अश्वत्थाम्याने शपथ घेतली का पांडवांचे 5 मुलं मारले, मला अपमानित केलं, पण पांडवांचा वंशज मी काही शिल्लक ठेवणार नाही. आणि फक्त पांडवांचा जो वंशज वाढत होता तो म्हणजे राजा परीक्षिती, आणि तो सुद्धा उत्तरेच्या गर्भामध्ये होता. म्हणजे अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये मारला गेला होता, आणि त्या अभिमन्यूचा मुलगा राजा परीक्षिती उत्तरेच्या गर्भामध्ये तो गर्भ वाढत होता. अश्वत्थाम्याने काय केलं, ब्रह्मास्त्र त्या गर्भावरती सोडलंय, आणि ब्रह्मास्त्र सोडल्याबरोबर उत्तरेने भगवंताचा धावा केला. भगवान श्रीकृष्णाचा धावा आमच्या उत्तरेने केला, आणि जगाचा मालक भगवान परमात्मा उत्तरेच्या गर्भामध्ये प्रवेश केला. भगवंतानी सुदर्शन चक्राच्या स्वरूपामध्ये भगवान परमात्मा उत्तरेच्या गर्भामध्ये गेले, आणि त्या राजा परीक्षितीचं रक्षण भगवंतानी केलंय. आणि रक्षण केल्यावरती इकडं भगवान परमात्मा धर्मराजा सिंहासनावरती विराजमान झाले. सगळे कौरव मारले गेले. हस्तिनापूरचे राजा म्हणून राजा युधिष्ठिर त्यांना राजा करण्यात आलं. भगवान परमात्मा आता द्वारकेला जायला निघाले. भगवंत म्हटले, माझं कार्य संपलं, आता कौरव मारल्यावर पांडवांचं राज्य पांडवांना दिलंय, आणि भगवान परमात्म्याने ठरवलं आता आपल्या द्वारकेला जायचं. पण ती बातमी कुंती मातेला कळाली, पांडवांची आई कुंतीला कळाली. कुंतीनं सगळं बघितलं होतं, कारण जोपर्यंत ती कुंती माता भगवंताला फक्त एक आपला भाचा म्हणून समजायची, कारण कुंती माता भगवंताची आत्या लागायची, एक आपला भाचा म्हणून समजायची. पण उत्तरेच्या गर्भाचं रक्षण केल्यावरती कुंती मातेच्या लक्षात आलं
हे कोणी साधारण नाही, जगाचा मालक भगवान परमात्मा आहे. कुंती माता दुःखी एवढी झाली, भगवान परमात्मा निघून चालले. भगवान परमात्मा महालामध्ये आल्याबरोबर कुंती मातेनं जगाच्या मालकाचं दर्शन घेतलं. आतापर्यंत भगवंत जर ज्या ज्या वेळेस महालात येईल ना त्या त्या वेळेस भगवंत कुंती मातेचं दर्शन घेत होते स्वतःची आत्या म्हणून. पण ह्या वेळेस कुंती मातेच्या लक्षात आली भगवंत आहे. साधू संत 12-12 वर्ष आयुष्य त्या भगवंताला प्राप्त करण्याकरता तप जप करतायत आणि तो जगाचा मालक आपल्याबरोबर राहतोय. हा जगाचा मालक हे कुंती मातेनं ओळखलं आणि कुंती माते भगवंताला म्हणायला लागले, देवा हे भगवंता, तुम्ही द्वारकेला जाणार पण आम्हाला सोडून जाऊ नका. कुंती माता रडायला लागली. भगवान परमात्म्याला विनंती कुंती माता करत होती, देवा ज्या रस्त्याने भगवान परमात्मा जाणार त्या रस्त्यामध्ये कुंती माता बसली आणि भगवंताच्या चरणावरती कुंती माता नतमस्तक झाली. श्रीकृष्ण म्हणाले, आत्या तू ही काय करती? बुआ ये क्या कर रही तू? तर कुंती माता म्हणत होती, नाही देवा, आजपर्यंत मी माझा भाचा म्हणून तुम्हाला ओळखायचे, मला भाचा वाटायचं, पण नाही देवा, जगाचा मालक भगवान परमात्मा आहे तुम्ही. कुंती माता इतकी दुःखी झाली, इतकी दुःखी झाली, अश्रू अनावर झाले त्या कुंती मातेला. कारण कुंती मातेची जी भक्ती होती ना, दास्य मिश्रित वात्सल्य भक्ती होती कुंती मातेची. शेवटी कुंती माता भगवंताला म्हणत होती, देवा मी जे मागणार आहे ते दे तुम्हाला. भगवान श्रीकृष्ण म्हणले, आत्या तुम्हाला भगवंतच म्हणती ना, मग माग, तुला काय मागायचं? एखादं राज्य देऊ का, धन देऊ का, काय देऊ तुला? आणि कुंती मातेनं जे तिच्या जीवनामध्ये मागितलं ना ते आतापर्यंत कोणी मागितलं नाही बरं का. कुंती मातेने भगवंताकडे मागितलं, देवा द्यायचं असेल तर तुला माझ्या जीवनामध्ये आयुष्यभर मला दुःख दे, दुसरं काहीच देऊ नको, दुःख दे. भगवंत म्हणले, आत्या बुआ ये क्या मांग रही तू? बुआ तेरा पेट नाही भरता ये मागते मागते. आयुष्यभर दुःख मागितलं तुझ्या जीवनामध्ये. ज्यावेळेस तुझे पती गेले, लेकरं छोटे छोटे मुलं होते, किती त्रास सहन केलाय. कौरवांनी सगळे राज्य हिसकावून घेतलं. भगवंत म्हणत होते, आयुष्यभर कुंती माता तो दुःख भोगलं ग, आताही दुःखच मागती. कुंती मातेचे उद्गारे देवाला, देवा मी दुःख का मागते? देवा देवा सुखामध्ये तू आमच्या बरोबर राहणार नाही देवा, पण ज्या वेळेस आमच्यावर दुःख येईल ना देवा, त्याच वेळेस तू आमच्या बरोबर राहणार आहे देवा, सुखामध्ये नाही थांबणार तू. म्हणून देवा मला असं वाटतं आयुष्यभर मला दुःख दे. पांडव सुद्धा ते जगाच्या मालकाला 1 मिनिट सुद्धा विसरत नव्हते, हो कधीच विसरत नव्हते. आयुष्यभर ते भगवंताला आठवायचे, 1 मिनिट सुद्धा जगाच्या मालकाला पांडव कधीच विसरले नाही. अखंड त्या भगवंताची आठवण असायची. तो भगवंत सुद्धा पांडवांच्या बरोबर अखंड असायचा. भगवंत म्हणत होते, आत्या काय मागते तू? किती दुःख सहन केलंय? कुंती माता सांगत होती, देवा अरे माझे पती गेले, तू संरक्षण केलं रे, माझ्या मुलांचं संरक्षण तू केलंय. दुर्योधनाने माझ्या भीमाला विषाचे लाडू घातले देवा, तू त्या भीमाचं रक्षण केलंय. माझ्या सुनेचं द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं देवा, ते वस्त्रहरण होत असताना तू तेव्हा तिला वस्त्र पुरवले देवा. किती उपकार आहे तुझे आमच्यावरती. तुझ्या बिगर एक क्षण सुद्धा आम्ही राहू शकत नाही म्हटले, तुझ्या बिगर आम्ही जगू शकत नाही देवा. आयुष्यभर आमच्या पाठीमागं होता, आयुष्यभर आमच्या पाठीमागं राहिला. नको नको ते सगळे कामं केले. साधवया भक्ती काज नाही लाज धरित, भक्त समागमे सर्व भावे हरी, न सांगता करी सर्व काम. तो जगाचा मालक भक्ताच्या बरोबर राहतो आणि भक्ताचे सगळे कामं न सांगता करतो. ती कुंती माता रडायला लागले, देवा आम्हाला सोडून जाऊ नको. असं करत करत भगवान परमात्मा पांडवांच्या महालामध्ये शिरले. अर्जुनाची भेट घेतली, भीमाची घेतली, सुभद्रा स्वतःची बहीण भगवंताची तिची भेट घेतली. सगळे पांडव रडायला लागले. भगवान परमात्मा द्वारकेला निघून जाणार आहे, पुन्हा जगाचा मालक वापस येणार नाही, आमची भेट होणार नाही. अर्जुन रडतोय. धर्मराजा, त्या हस्तिनापूरचे राजा झाले होते, धर्मराजा सुद्धा रडायला लागले. एका अंधाऱ्या खोलीत जाऊन बसले. मंद प्रकाशित दिवा लावलेला आहे. धर्मराजाच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत, कारण जगाचा मालक सोडून चाललाय. भगवान परमात्मा सोडून चालल्यानंतर काय अवस्था होणार आहे आपली.
धर्मराजाच्या डोळ्यात भगवंतानी पाणी बघितलं, अश्रू बघितले. भगवंत धर्मराजाजवळ जाऊन बसले, म्हणले युधिष्ठिर, तुम्हीच जर रडायला लागले तर बाकीच्यांनी काय करायचं? धर्मराजा सांगत होते, देवा कशा करता येऊ, मी जीवन जगलोय, हे राज्य आम्हाला दिलंय, हस्तिनापूरचं राज्य देवा तू आम्हाला दिलंय, हे राज्य आमच्या स्वाधीन देवा तू केलंय, पण कशा करता कौरव 100 गेले, काय माझ्या जीवनामध्ये दुसरं काय देवा? ज्याच्या करता आयुष्यभर लढलो तो जगाचा मालकच आम्हाला सोडून निघून चालला, म्हणलं जीवनामध्ये अर्थ काय उरला देवा सांगा ना? हे राज्य, हे धन, हे दौलत, हे काय करू याचं? देवा हस्तिनापुरामध्ये जर मी गेलो ना देवा, कौरवांच्या 100 बायका त्या विधवा फिरतायत हस्तिनापूरमध्ये देवा, जाऊ सुद्धा वाटत नाही रे देवा त्या गावामध्ये. हस्तिनापूरमध्ये मला जावंच सुद्धा वाटत नाही. कौरवांच्या पत्नी म्हणजे माझ्या भाऊजाई त्या 100 महिला विधवा त्या हस्तिनापूरमध्ये फिरतायत. देवा सांगा ना, या धनासाठी, या राज्यासाठी मी युद्ध केलंय का? नाही देवा, मला हे काहीच नको. धर्मराजा रडतात. भगवंतांनी विचार केला, कारण युद्धभूमीमध्ये अर्जुन बिघडला होता. भगवंत म्हणले आता अर्जुन त्यावेळेस बिघडला ना, आता धर्मराजा बिघडले म्हणले. धर्मराजाची समजूत काढली, सांगितलं राजा, ही प्रजा तुमच्याकडे एका आशानं बघती, तुम्हाला सगळे राज्य चालावं लागणार नाही. भगवान परमात्मा पांडवांना घेऊन ज्या ठिकाणी भीष्माचार्य रणभूमीवरती पडलेले, 122 बाण त्यांच्या शरीरामध्ये शिरलेले भीष्माचार्य, आणि भगवान परमात्मा भीष्माचार्यांजवळ आले, पांडवांना बरोबर घेतलं, आणि भीष्माचार्य वाटच बघत होते हो जगाच्या मालकाची, कधी माझा भगवान परमात्मा येईल. भगवान परमात्मा भीष्माचार्यांजवळ गेले. गेल्याबरोबर भीष्माचार्यांच्या लक्षात आलं भगवान परमात्मा समोर आले, पांडव त्यांच्या बरोबर आहे. आणि मग भीष्माचार्य देवाला विचारत होते, देवा हे भगवंता सांगा ना देवा, माझ्या जीवनामध्ये काय मी कर्म असं केलं होतं की मला असं मरण आलंय? भगवंता सांगा देवा. भगवान परमात्म्याने सांगितलं, भीष्माचार्य आयुष्यभर जो दुर्योधन अनितीनं वागलाय त्याच्या बाजूने तुम्ही राहिलात. आयुष्यभर जो कधी नियतीनं वागलाच नाही, नीतीनं वागलाच नाही, त्याच्याबरोबर तुम्ही राहिलात. ज्यावेळेस द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं त्यावेळेस तुम्ही एक क्षत्रिय होता, तुमच्यासारखा योद्धा महाभारतामध्ये दुसरा कोणीही नव्हता. तुम्ही निमूटपणे तिचं वस्त्रहरण बघत राहिलात, ते तुम्ही कर्माचं आज फळ भोगतायत. भीष्माचार्यांच्या डोळ्यात पाणी आलं, देवा माझी एकच इच्छा आहे देवा, माझ्या मरणाच्या वेळेस तुम्ही माझ्या समोर आवाय. आणि मग भगवंताने भीष्माचार्यांना सांगितलं, भीष्माचार्य, कारण तुमच्यासारखा अनुभवी माणूस या दुसरा कोणी नव्हता, भीष्माचार्यासारखा बलाढ्य योद्धा महाभारतामध्ये दुसरा कोणी नव्हता, भीष्माचार्याने इतका अनुभव जगतामध्ये दुसरा कोणलाही नव्हता. आणि भगवंताने आग्रह केला का भीष्माचार्यांना सांगितलं का पांडवांना तुम्ही धर्मनीती शिका, धर्मनीती सांगा त्यांना काय असते, धर्मराजाला हे राज्य कसं चालवायचं तुम्ही सांगा तुमच्या मुखाने. आणि मग भीष्माचार्य पांडवांना धर्मनीती सांगायला सुरुवात केली. त्यांना धर्मनीती काय असते आणि काय नाही सगळं धर्मनीती भीष्माचार्य सांगत होते. पण ते सांगत असताना आमच्या द्रौपदीला हसू आलं. हसू आल्याबरोबर भीष्माचार्याने विचारलं, द्रौपदी का हसली सांग ना. द्रौपदी म्हणली, नाही मला सहज हसू आलंय. नाही द्रौपदी, काहीतरी कारण असलं पाहिजे, तू का हसली तेवढं मला उत्तर दे. द्रौपदी म्हणे, नाही महाराज मी सहज हसू आलाय. भीष्माचार्य म्हणत होते, द्रौपदी कुलवान घराण्यातील कुलवान स्त्रिया सहज हसत नसतात, याच्या पाठीमागं काहीतरी कारण असलं पाहिजे, सांग द्रौपदी तुला का हसू आलं. आणि मग द्रौपदीचे उद्गारे म्हणले, भीष्माचार्य महाराज तुम्ही आज धर्मनीती पांडवांना शिकवतायत, आज पांडवांना हे तत्वज्ञान तुम्ही शिकवतात, पण ज्या वेळेस माझं वस्त्र हरण होत होतं त्यावेळेस कुठे गेलं तुमचं हे तत्वज्ञान. भीष्माचार्यांना अजूनच दुःख झालं. म्हणले, द्रौपदी तू म्हणती ती बरोबर आहे, त्यावेळेस माझं तत्वज्ञान कुठं गेलं, त्यावेळेस माझी धर्मनीती कुठं गेलती. पण खरं सांगू द्रौपदी, त्यावेळेस मी त्या दुर्योधनाचं अन्न खात होतो, आणि त्या दुर्योधनाचं अन्न खाल्ल्यामुळं माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती म्हणले. कारण खाल्लेल्या अन्नाचे अंश आपल्या रक्तामध्ये उतरतात, रक्ताचा अंश बुद्धीमध्ये येतो,
आणि बुद्धी जशी तशी माणसाचे विचार असतात. आणि मग द्रौपदी म्हणली त्यावेळेस दुर्योधनाचं तुम्ही अन्न खाल्लं होतं. म्हणले हो, पण मग आज तुम्ही कसं काय तुम्हाला तत्वज्ञान सुचलंय. आणि मग भीष्माचार्य म्हणले द्रौपदी, अर्जुनाने तुझ्या पतीने 122 बाण माझ्या शरीरामध्ये मारले आणि त्या दुर्योधनाचं जे दूषित रक्त होतं ना ते थेंब थेंब सगळं निघून गेलं. दुर्योधनाचं अन्न खाल्लेलं सगळं रक्त निघून गेलंय, म्हणून आज माझी बुद्धी व्यवस्थित झाली. म्हणून मी आज पांडवांना हे तत्वज्ञान शिकवतोय. पांडवांना सर्व धर्मनीती भीष्माचार्यांनी सांगितली आणि धर्मनीती सांगितल्यानंतर आणि मग भीष्माचार्य म्हणायला लागले जगाचा मालक माझ्याकरता भेट देण्याकरता येणारच होते. कारण ज्या वेळेस भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली उद्या संध्याकाळपर्यंत एकही पांडव जिवंत ठेवणार नाही, त्यावेळेसच भगवंतानी भीष्माचार्यांनी भगवंताला सांगितलं होतं देवा तुम्ही कुठेही जा, पण ज्या वेळेस माझा प्राण जाणार आहे ना देवा त्यावेळेस तुम्हाला माझ्यापर्यंत यावं लागणार आहे. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से श्री राधे श्री गंगा जी का तट हो यमुना का बंसी बट हो. श्री गंगा जी का तट हो यमुना का बंसी बट हो. मेरा सावरा निकट हो जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. जब कंठ प्राण आए कोई रोग ना सताए. जब कंठ प्राण आए कोई रोग ना सताए. यम दर्शन दिखाए यम दर्शन दिखाए. जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से जय हो.
जब प्राण तन से निकले इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले। हो गोविंद नाम लेकर, गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले इतना। कृष्णा भीष्माचार्य भगवंताला सांगत होते देवा, कारण ज्या वेळेस भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली का उद्या संध्याकाळपर्यंत पांडव एकही जिवंत ठेवणार नाही, भगवंताने अर्जुनाचं रक्षण त्यावेळेस केलं होतं. कारण त्यावेळेस भगवान परमात्मा द्रौपदीला ती बातमी कळाली का उद्या संध्याकाळपर्यंत पांडवांना भीष्माचार्य जिवंत ठेवणार नाही. कारण तो इतिहास असा होता की कौरवांचे मोठमोठे योद्धे त्या युद्धामध्ये मरण पावत होते. पांडवांचा एक सुद्धा योद्धा त्याच्यात मरत नव्हता. दुर्योधनाला राग आला आणि दुर्योधन म्हणला, भीष्माचार्य तुमचं फक्त शरीर आमच्या बाजून आहे, मन मात्र पांडवांच्या बाजून आहे. त्या शब्दाचा राग भीष्माचार्यांना आला आणि भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली का उद्या संध्याकाळपर्यंत एकही पांडव मी जिवंत ठेवणार नाही. होते भीष्माचार्य तसे. कारण भीष्माचार्यासारखा महायोद्धा महाभारतामध्ये दुसरा कोणीही नव्हता. त्यांनी ठरवलं असतं ते काही करू शकत होते. शेवटी ती बातमी द्रौपदीला कळाली. द्रौपदीनं जगाच्या मालकाचा धावा केला. भगवान परमात्मा धावून आले. म्हणले, द्रौपदी कशा करता मला बोलवलं? द्रौपदी म्हणली, देवा तुम्हाला माहित नाही का भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली उद्या संध्याकाळपर्यंत एकही पांडव जिवंत ठेवणार नाही देवा. भगवंत म्हटले, माहिती का द्रौपदी? मग काही कसं का वाटत नाही देवा तुम्हाला? भगवंत म्हटले, द्रौपदी मी पाठीरा काय, कशाला काळजी करते? संध्याकाळचा टाइम आहे. भगवंतानी काय केलं, द्रौपदीला आपल्या बरोबर घेतलं, भीष्माचार्यांच्या पर्णकुटी जवळ गेले आणि द्रौपदीला सांगितलं, द्रौपदी पर्णकुटीमध्ये जायचं, एक शब्द सुद्धा बोलायचं नाही, स्वतःचा चेहरा सुद्धा दाखवायचा नाही, पण भीष्माचार्यांच्या चरणावरती आपलं मस्तक ठेवायचं. तो जगाचा मालक इतका दयाळू, इतका कृपाळू हो. भगवंतानी त्या द्रौपदीच्या खडवा आपल्या हातात घेतल्या. आपल्या हातात घेतल्या. द्रौपदी पर्णकुटीमध्ये गेली, भीष्माचार्यांच्या चरणावरती मस्तक ठेवलं आणि मस्तक ठेवल्याबरोबर भीष्माचार्यांच्या मुखातून शब्द उच्चारले, अखंड सौभाग्यवती भव. आणि तेवढ्यात द्रौपदीने विचारलं, महाराज तुम्ही तर दुपारी प्रतिज्ञा केली का उद्या संध्याकाळपर्यंत एकही पांडव जिवंत ठेवणार नाही, म्हणजे माझे 5 पती, आणि आता तर तुम्ही मला आशीर्वाद दिला अखंड सौभाग्यवती भव. मग दुपारची प्रतिज्ञा खोटी का, आत्ताचा आशीर्वाद खोटा? महाराज काय खोटं आणि काय खरं ठरू मी? आणि मग भीष्माचार्य म्हटले, द्रौपदी तू? म्हणे हो मीच. द्रौपदी तुला इथं कोण घेऊन आला तेवढं मला सांग म्हटले. असं म्हटल्याबरोबर द्रौपदी म्हणे, नाही मी एकटीच आले. खोटं बोलू नको द्रौपदी, तुझ्याबरोबर कोण आलंय ते मला पहिल्यांदा सांग. द्रौपदी म्हणे, नाही माझा गडी माझ्या बरोबर आहे. जगाचा मालक बाहेर खडवा हातात घेऊन बसलेला आहे. द्रौपदी म्हणत होती, माझा गडी माझ्या बरोबर आहे. भीष्माचार्य म्हणत, मला तो कोण गडी एकदा दाखव. द्रौपदी भीष्माचार्य पर्णकुटीच्या बाहेर आले. जगाचा मालक भगवान परमात्मा खडवा द्रौपदीच्या हातामध्ये घेतलेला आहे हो. घोंगडी पांघरलेली जगाच्या मालकाने, आणि कोपऱ्यामध्ये बसला भगवंत. भीष्माचार्यांनी जगाच्या मालकाला बघितलं, भगवान श्रीकृष्णाला बघितलं आणि डोळ्यात पाणी आलं. देवा, हे भगवंता, अरे तुझ्यासारखा पांडवांचा पाठीराखा असेल ना देवा, माझ्यासारखे 1000 जरी भीष्म तयार झाले ना देवा, पांडवांच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. ताकद त्या जगाच्या मालकाची. भीष्माचार्य सुद्धा रडले, देवा मी प्रतिज्ञा केली, माझी प्रतिज्ञा सुद्धा देवा तू खरी करून दाखवली, आणि तू अर्जुनाचं सुद्धा रक्षण केलं, पांडवांचं सुद्धा रक्षण केलं,
आणि त्यावेळेस भीष्माचार्य देवाला म्हटले, देवा माझं एकच म्हणणं आहे देवा, का माझ्या मरणाच्या काळामध्ये माझ्या शेवटच्या क्षणी मी जे घटका मोजत असेल ना देवा, त्यावेळेस तू माझ्या समोर हवा आहे देवा, मला दुसरं काहीच देऊ नको देवा. आणि त्यावेळेस भीष्माचार्यांनी भगवंताला कडे विनंती केली होती की देवा तुम्ही माझ्या मरणाच्या वेळेस उपस्थित राहा. आणि भगवान परमात्मा शेवटी भीष्माचार्य उत्तरायणामध्ये त्यांनी देह स्वतःचा ठेवला. कारण भीष्माचार्य म्हणजे इच्छा मरणी होती, स्वतःची मरायचं कधी स्वतःच्या मनावरती होतं. 122 बाण शरीरामध्ये त्यांच्या शिरले, पण 21 दिवस ते भीष्माचार्य ते शिरपंजेरी पडलेले होते, बाणांच्या टोकावरती पडलेले होते. आणि भीष्माचार्यांनी देह ठेवला. सगळे पांडव रडायला लागले. सगळ्यांना एवढं दुःख झालं, कारण भीष्माचार्यासारखा योद्धा महाभारतीमध्ये दुसरा कुणीही नव्हता. भीष्माचार्यांचं जीवन म्हणजे आगळं वेगळं जीवन होतं. स्वतःच्या राज्याचा त्याग त्यांनी केला होता. आयुष्यभर लग्न त्यांनी केलं नाही, कारण भीष्माचार्य सुद्धा एक राजाच्या पोटी जन्माला आलेले भीष्माचार्य होते. एक गंगापुत्र म्हणून त्यांना म्हटलं जायचं. शंतनू राजाचे भीष्माचार्य चिरंजीव होते. भीष्माचार्यांचे शंतनू राजाचे पुत्र भीष्माचार्य होते. आयुष्यभर त्यांनी राज्याचा त्याग केला, लग्न केलं. स्त्रीच्या अंगावर त्यांची पहिल्या 4 प्रतिज्ञा केल्या त्या, आणि ही पांडवांची प्रतिज्ञा ही 5वी प्रतिज्ञा होती. म्हणून भीष्माचार्यांचं जीवन असं. नंतर पांडव खूप दुःखी झाले. नंतर भगवान परमात्मा राजमहालामध्ये आले, धर्मराजांना सांगितलं, आणि भगवंत द्वारकेला निघाले. पण धर्मराजांनी सांगितलं अर्जुनाला भगवंताला पोहोचवण्याकरता तुम्ही बरोबर जा. अर्जुन भगवंताला द्वारकेला पोहोचवण्याकरता गेले. आजची कथा याच ठिकाणी विश्राम घेत आहे. राहिलेला उद्याचा भाग आपण उद्या बघू. म्हणून स्वर्गवासी आपल्या आबांच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सुंदर या कथेचं आयोजन या परिवाराने केलं, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. आणि उद्या येताना थोडं फक्त लवकर येत चला, म्हणजे आपल्याला जास्त वेळ होणार नाही. आणि यानंतर आपण भजन घेऊ. भजनानंतर तोपर्यंत आरतीवाले तयार राहा. चला चला, हॅलो, आरतीवाले पुढे चला. सर्वांनी जागेवरती उभे राहा. सर्वांनी आनंद घ्यायचा आहे. भजनाचा आनंद घ्या. अजमाना शाम हमको भी तारो, तारा है सारा जमाना, शाम हमको भी तारो, तारा है सारा जमाना, शाम हमको. सर्वांनी आनंद घ्यायचा. आनंद घ्या नाचा. सारा जमाना, शाम हमको भी तारो. भगवंताच्या नामस्मरणामध्ये दोन तारा है सारा जमाना, शाम हमको भी तारो, तारा है सारा जमाना, शाम हमको भी तारो, हमको भी तारो. आरतीवाले तोपर्यंत पुढे चला. आरतीवाले हमको भी तारो, शाम हमको भी तारो, हमको भी तारो, शाम हमको भी तारो, हमको भी तारो, शाम हमको भी तारो. तारा है सारा जमाना, शाम हमको भी तारो, तारा है सारा जमाना, शाम हमको भी तारो, तारा है सारा जमाना, शाम हमको भी तारो, तारा है सारा जमाना, शाम हमको भी तारो. हरी बोल. वा अतुल दादा, वा वैभव दादा. हरी बोल. हो हमने सुना है शाम मीरा को तारा, हमने सुना है शाम मीरा को तारा, हमने सुना है शाम मीरा को तारा,
तारो तारा है सारा जमाना श्याम हमको भी तारो तारा है सारा जमाना श्याम हमको भी तारो तारा है सारा जमाना श्याम हमको भी तारो